अखेर राज्यात कांद्याला बाजारभाव कडाडले तर इंदापूर, अकोले, पिंपळगाव, बसवंतसह सोलापुरात कांदा दर 50 रुपये पार. एरवी शेतकऱ्यांना रडवणारा कांदा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवताना सध्याला दिसत आहे. खरीप कांद्याच्या लागवडीमध्ये अल निनोच्या प्रभावाने 15 ते 20% घट सध्याला पाहायला मिळते. तर अचानक कांद्याची आवक आता घटल्यानं व्यापारी वर्ग देखील कांद्याची चढ्या दराने खरेदी करताना दिसत आहे. देशांतर्गत कांद्याला मागणी ही आता वाढलेली असून किरकोळ बाजारामध्ये देखील हा जो काय कांदा आहे तो 50 ते 55 रुपये प्रति किलोने विकला जातोय. लाल कांदा मार्केटमध्ये दाखल व्हायला अजून 6 ते 7 आठवडे अवकाश असल्याने येणाऱ्या काळामध्ये कांद्या बाजारामध्ये तेजी राहणार हे आता नक्की झाले. परंतु कांद्याची जी देशांतर्गत आणि देशाबाहेर निर्यात असेल, मागणी आणि पुरवठ्याचं गणित काय आहे, याशिवाय कांद्याचं लागवड क्षेत्र येणाऱ्या काळामध्ये कांदा दरावरती नेमका काय परिणाम करू शकतं, याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काही प्रोपान चॅनलवर जर आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, एकंदरीतच कांदा बाजारभावाचं गणित हे कांद्याचं लागवड क्षेत्र असेल, कांद्याची मागणी, कांद्याचा होणारा पुरवठा, याशिवाय कांद्याची निर्यात असेल, या सर्व घटकांवरती त्या ठिकाणी कांद्याचे दर हे त्या ठिकाणी अवलंबून असतात. सध्या मुख्य बाजार समित्यांमध्ये आवक कमी झाल्यानंतर कांद्याच्या दरांनी 5 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा हा त्या ठिकाणी ओलांडलेला आहे. नाशिक असेल, याशिवाय लासलगाव असेल, नगर असेल, पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल, सोलापूर असेल, या ठिकाणचे त्या ठिकाणी कमाल आणि किमान भाव हे 4,800 ते 5,200 रुपयांच्या घरात त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. एकंदरीतच देश आणि राज्यामधील कांद्याची लागवडीची आकडेवारी जर का आपण पाहिली तर यंदा त्या आकडेवारीमध्ये 15 ते 20% घट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर याच घटीचा जो काही परिणाम आहे तो त्या ठिकाणी उत्पादनावरती त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये होईल. अगोदरचं जे काय उत्पादन होतं ते 310 लाख मेट्रिक टन असायचं, परंतु यंदाचं जे काही उत्पादन असणार आहे ते 260 ते 270 लाख मेट्रिक टन एवढं त्या ठिकाणी असणार आहे. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर जो काय उन्हाळा कांद्याचा साठा आहे तो आता जवळपास सगळा संपत आलेला असून एकूण जो जो काय लागणारा साठा आहे त्याच्यात 30 ते 35% साठा आता सध्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडं आणि व्यापाऱ्यांकडं शिल्लक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याची निर्यात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामधील जर का ट्रेंड्स आपण जर पाहिले तर केंद्र सरकारने निर्यातीवर निर्बंध शिथिल केल्यामुळे, निर्बंध शुल्क कमी केल्यामुळे निर्यातीला गती मिळालेली आहे. एकूण देशातून दरमहा साधारण 1.5 ते 2 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात ही सध्याला त्या ठिकाणी होत आहे. यामध्ये प्रमुख जे काही आयातदार देश आहे त्यामध्ये बांगलादेश असेल, यानंतर मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये जवळपास 20% कांद्याची निर्यात ही होत आहे. UAE आणि संबंधित आखाती देश असतील, या देशांमध्ये जवळपास 15% जी काही कांदा निर्याती ती सध्याला त्या ठिकाणी होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारतीय कांद्याला साधारणतः $500 ते $650 प्रति मेट्रिक टन म्हणजे सुमारे 41,000 ते 54,000 रुपये प्रति टन एवढा दर त्या ठिकाणी सध्याला मिळत आहे. परंतु आता झालं आहे असं की पाकिस्तान आणि इजिप्तमधील जे काही उत्पादन आहे ते देखील त्या ठिकाणी आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये येत असल्यानं भारताच्या कांद्याला आता त्या ठिकाणी तिथं देखील स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झाली आहे. बाजारामधील आवक आणि मागणीतील तफावत हे दर वाढण्याचं त्या ठिकाणी प्रमुख कारण असतं. आता आवकेत देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी घट झाली आहे. बाजार समित्यांमध्ये एरवी रोज 150 ते 200 गाड्यांऐवजी सध्याला फक्त 60 ते 80 गाड्यांचीच आवक होताना त्या ठिकाणी दिसत आहे. याशिवाय ऑगस्ट महिना हा सणांचा महिना त्या ठिकाणी मानला जातो, म्हणून आगामी जे काही सण आणि उत्सव असतील हे त्या ठिकाणी ग्राह्य धरून हॉटेल व्यावसायिकांकडून देखील त्या ठिकाणी कांद्याला मागणी ही आता वाढलेली आहे. एकंदरीतच दर देखील वाढल्यामुळं हॉटेल व्यावसायिक देखील कांद्याची जी काही खरेदी आहे ती आता मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करायला लागलेली आहे. दुसरीकडे आपण जर का पुढील काळामध्ये जर कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर अजून 4 ते 6 आठवड्यांच्या आसपास लाल कांद्याला त्या ठिकाणी बाजारामध्ये यायला अवकाश आहे आणि म्हणूनच या 4 ते 6 आठवड्यांमध्ये हा जो काही उन्हाळ कांदा आहे हा भाव खाणार हे त्या ठिकाणी निश्चित झालेलं आहे. नवीन कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात येतोपर्यंत कांद्याला जवळपास 4,000 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान जे दर आहे ते त्या ठिकाणी स्थिर राहतील अशी दाट शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यामुळे साठवणुकीतील कांदा एकाच वेळी बाजारामध्ये न आणता त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने जर का बाजारामध्ये जर आणला तर शेतकऱ्याला नक्कीच हा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. दुसरीकडं जो काय स्टॅगर्ड सेलिंगचा जो काय कांदा आहे ज्याची क्वालिटी अत्यंत त्या ठिकाणी चांगली आहे, हा जर कांदा सांभाळून अजून जर का तुम्ही काही दिवस जर ठेवला
आणि जर कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवता दररोजची बाजाराची आकडेवारी जर पाहिली आणि मगच बाजारामध्ये विक्रीसाठी जर आणला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा हा त्या ठिकाणी होऊ शकतो. कारण अर्थशास्त्राचा सोपा नियम आहे की पुरवठा ज्यावेळेस कमी असतो त्यावेळेस मागणी ही त्या ठिकाणी जास्त असते आणि भाव हे त्या ठिकाणी वाढत असतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, बाजारभावाचं गणित पाहूनच कांद्याची विक्री करणं तुमच्यासाठी नफ्याचं हे ठरू शकतं.